नावाने। तर ट्विश शर्मा मृत्यू प्रकरणामध्ये दुसऱ्या शवविच्छेदनाचा कोर्टाचा नकार आहे। मृतदेह दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्याबाबत चिंता व्यक्त करत कोर्टाने पोलिसांनी वैद्यकीय प्रशासनाला तातडीने पावलं उचलण्याचे निर्देश दिले। दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दुसरं शवविच्छेदन करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली। ट्विशचा मृतदेह 13 मे पासून जो आहे तो भोपाळ एम्सच्या शवागृहामध्ये असल्याची माहिती आहे। तर नागपुरात तरुणीला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार करण्यात आलाय। आरोपी आकाश श्रीवास्तव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 2021 पासून पीडित मुलगी आणि आरोपी एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते। आरोपी सध्या फरार असून पुढील तपास सुरू आहे। तर जळगावच्या बोधवडमध्ये चोरट्यांकडून एकाची हत्या करण्यात आली आहे। पोलिसात तक्रार केल्याने चोरट्यांकडून हत्या करण्यात आली। फरार संशयित आरोपी अरबाज शहाला सापळा रचत अटक करण्यात आली। तर बोधवड पोलीस ठाण्यातील 2 पोलीस कॉन्स्टेबलवर प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली। हत्या झालेल्या व्यक्तीने जीविताला धोका असल्याची तक्रार दिली। तर उल्हासनगरमध्ये 4 वर्षीय मुलाच्या डोक्यावर लादी कोसळली। इमारतीखाली खेळत असताना 4थ्या मजल्यावरून चिमुकल्याच्या डोक्यात लादी कोसळली। जखमी श्रावण रूप नारायण हा मुलगा जो आहे तो कोमामध्ये गेला। काही महिन्यांपूर्वीच वडिलांचं निधन झालेल्या या कुटुंबावर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। उल्हासनगरच्या सरस्वती नगरमधील हा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलेला आहे। तर मीरा भाईंदरमध्ये बंदला प्रतिसाद देत सर्व मेडिकल आज बंद आहेत। ऑनलाईन औषध विक्री विरोधात ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनने आज 1 दिवसीय बंद पुकारला। तर पुण्याच्या भोरमधील भाटघर या धरणाने तळ गाठलेला आहे। धरणामध्ये केवळ 10%च पाणीसाठा शिल्लक आहे। धरणातून उन्हाळी आवर्तन सोडण्याने जे आहे ते पाणी साठ्यात घट झाली आहे। आता बातमी आहे बुलढाण्यामधून। बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरामध्ये पाणी टंचाई आहे। शहराला 20 दिवसांनंतर पाणी पुरवठा होणार आहे। संतप्त नागरिकांचा नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात आंदोलन पाहायला मिळते। अपुरा आणि अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांचा संताप जो आहे तो पाहायला मिळतो। तर विना अनुदानित खतांची लिंकिंग अनुसार विक्री केल्यास कारवाई होणार आहे। राज्याच्या कृषी विभागाने पत्रक काढलेलं आहे। विना अनुदानित खत आणि इतर बियाणांची विक्री नको, कृषी विभागाने पत्रक काढत राज्यातील विक्रेत्यांना सूचना दिल्यात। तर पीएफचे पैसे आता यूपीआय द्वारे काढता येणार आहेत। तांत्रिक चाचणी यशस्वी झालेली आहे। ईपीएफओच्या 7 कोटींपेक्षा अधिक सदस्यांना याचा फायदा होणार आहे। लवकरच ईपीएफओचे पैसे यूपीआय द्वारे काढण्याबाबतची घोषणा होणार असल्याचं श्रम मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं। तर नीट पेपर फुटीची माहिती सर्वात आधी प्राध्यापक शशिकांत सुधार यांनी जी आहे ती समोर आणलेली होती। नेमकं त्यांना ही गोष्ट कशी समजली पाहूयात। तो मकान मालिक ने मुझे एक वायरल पीडीएफ दिखाई जिसमें उत्सुकताजनक उन्होंने ये भी पूछा कि इसमें से कोई क्वेश्चन पेपर में आया है कि आप एक बार चेक करना। तो जब मैंने केमिस्ट्री की पीडीएफ देखी तो पता चला कि उस पीडीएफ में उस दिन नीट में आए हुए हुबहू 45 के 45 क्वेश्चन एज इट इज थे। और डिकोड करने के पश्चात हम सब लोगों ने डिस्कशन किया कि ये नीट का जो पेपर है वो लीक होने के अंदेशा लग रहा है, तो इसकी जो है वो जानकारी प्रशासन को दी जाए। फिर हमने इसकी जानकारी प्रशासन को देर रात दी।